नमस्कार. आपण आलो आहोत शहापूर तालुक्यातील खरिवली गावाच्या शेजारी असलेला स्वामी अशोक विशे यांच्याकडे. हे एक उद्योजक आहेत आणि आपण बघू शकतो या साईडला त्यांचा उद्योग कसला आहे. तर त्यांचा उद्योग आहे वीट भट्टीचा कारखाना त्यांचा आहे. वीट भट्टी या ठिकाणी वीट तयार केली जाते. तर आज मला ह्या व्हिडिओतून असं दाखवायचं आहे की आपण जो अगोदर व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये आजपर्यंत आपण मॅन्युअली म्हणजे माणसाने गोळा तयार करायचा, त्या साच्यामध्ये टाकायचा, नंतर ती वीट लगेच तयार व्हायची. आता तुमच्याकडे मी जो ती मशीनमध्ये वीट तयार होते ती पाहिली. तर प्रथम मला असं सांगा की जी मशीनद्वारे वीट तयार केली जाते आणि साधी वीट तुम्ही करायची अगोदर, तर त्याच्यामधला फायदा काय आणि त्याच्यामध्ये होणारा उत्पादनामध्ये वाढ काय? फायद्यापेक्षा पण लेबरांचा जो होणारा त्रास आहे याच्यासाठी वाचण्यासाठी हा मी पर्याय निवडलेला आहे. आणि कमी लेबरांमधून वीट भट्टीचा व्यवसाय करायचा हे त्यातून साध्य करायचे, दुसरं काहीच. म्हणजे लेबर हा जर आपण मशीनद्वारे केलं तर लेबर कमी लागतात. आणि लेबर कमी लागतात आणि उत्पादन जास्त काढलं जातं. बरोबर आहे. म्हणजेच अगोदर तुम्ही मॅन्युअली जेव्हा करत होते म्हणजे मशीनद्वारे नव्हते करत तेव्हा लेबर जास्त लागायचे आणि उत्पादन जेवढ्या पाहिजे त्या प्रमाणात वाढत नसायचं. आता आणि लेबरांचा त्रास पण खूप होता. आता इथं तुमच्याकडे किती लेबर असतात? आता माझ्याकडे फक्त 3 ते 4 बिराड आहेत. आणि मशीनवर 10 माणसं. मशीनवर 10 माणसं आहेत. याच्यावर किती तुम्हाला लागत होते? याच्या अगोदर जर एवढीच वीट प्रोडक्शन करायचं असलं तर मला 7 ते 8 जोडपी लागायची आणि 8-9 बिराडं लागायची. माती आणि हे कर सगळं. म्हणजेच असं म्हणता येईल की मशीनद्वारे जी केलेली आपली वीट ती तुम्हाला लेबर पण कमी देते, उत्पादनाचा जो शुल्क असतो तो सुद्धा कमी होतो आणि तुमच्या डोक्याला ताप थोडंसं कमी होतं. आणि विटाची क्वालिटी पण चांगली. वीट ही प्रेस होऊन येते. ही प्रेस होऊन येते त्यामुळे तिची जी मजबूती आहे जास्त. कारण गेल्या वर्षी मी स्वतः वीट बनवली होती साच्यामध्ये टाकून. पण ते वीट बनवल्यानंतर जी ताकद पाहिजे होती मग ती मध्ये पोकळ असायची, एक साईडला वाकडी व्हायची. हा तुमचा मुद्दा महत्वाचा आहे. म्हणजे ह्या साच्यामध्ये जेव्हा मशीनद्वारे जी वीट तयार केली जाते ती प्रेसिंग चांगल्या प्रकारे होते. मशीनद्वारे एकजीव होतो आणि म्हणजे पोकळ होत नाही, एक साईडला कुठं क्रॅक जात नाही किंवा काय म्हणतात त्याला, एक साईडला असं वाकडे तिकडे होत नाही, एकसारखी वीट. आणि ही समोर आपण बघू शकतो या ठिकाणी आपल्या वीट आपल्याला पाहता येईल. आणि ह्या कच्च्या विटेचा आवाज आहे, हा आवाज पिकलेल्या विटेसारखा. अच्छा, हा फरक म्हणजे ही एवढी मजबूत वीट असते. ही डबलची वीट म्हणतात. डबलची बॉक्स वीट. अच्छा, ही आपण वीट बघू शकतो. ही वजनाला एवढी हेवी आहे आणि प्युअर मातीची, याच्यामध्ये काय कुठलं सिमेंट वगैरे नाही किंवा ती साधी बॉक्स पद्धतीची नवीन आलेली ती नाही. आणि याच्यावर हा टेम्पो जरी गेला ना तरी ती कच्ची वीट पण तुटत नाही. म्हणजे ही कच्ची वीट मध्ये एवढी ताकद येतात, ती पक्की झाल्यानंतर आपल्या समोर दिसून येते. ही सिंगल मध्ये का डबल मध्ये? सिंगल मध्ये. वरची वीट काढ रे, काढतो. आता क्रॅक दिसते पण वीट बघ. ही सिंगल वीट आहे आणि ही हा आवाज आहे. हा आवाज जसा आपण बघतो ना की मडकं कसं तयार झालेलं की नाही, तशा प्रकारचं ही भट्टीतून बाजून आलेलं आहे. आणि अगदी मस्त साईजमध्ये कट टू कट या कोणे एकदम पद्धतशीर आहेत. कुठल्याही प्रकारची लेवल बघू शकते या ठिकाणी, सगळीचे चौकण आणि खूप छानपैकी अशी वीट आहे. आणि हिचा दर्जासुद्धा चांगला आहे आणि भाजणीसुद्धा चांगली, हिचा कलरसुद्धा चांगला आहे. म्हणजेच हा फरक आहे. जेव्हा तुम्ही हाताने काढायचे तेव्हा त्याच्यामध्ये कधी कधी हे टोकन येतायची, साईज टू साईज नव्हती. आता ही वीट म्हणजे साईज टू साईज वीट, एक साईजच्या विटा. हा फायदा झालेला आहे. आणि साधारण ही किती भट्टी असते? आता ही असेल 1-1.5 लाखाची भट्टी. 1-1.5 लाख वीट एका भट्टीमध्ये होती. आता हे अशा किती भट्ट्या तुमच्या तयार झालेल्या आहेत? माझ्या 3 भट्ट्या झाल्या. 3 भट्ट्या झाल्या. मग ही जी वीट तयार होते ती विक्री कुठे केली जाते? तुमच्याकडे लोकल गिरायक इथे येतात. साधारण भाव काय तुमच्याकडे? आता आम्ही इथे लोकल गिरायकांना 7,000 रुपयांनी पोच देतात.
7,000 रुपयाला किती विटा असतात? 1000 विट. म्हणजे आता एक छोटे वीट हा छोटे वीट. छोट्या विट आणि मोठे वीट मोठी वीट ती 13,000 रुपयाची. ती डबलची असते म्हणून. डबलची म्हणजे ती स्पेस जास्त घेते. हा हो. म्हणजे जास्त होतो. कमी मालामध्ये जास्त काम करतो. म्हणजे हा व्यवसाय तुमचा पारंगत आहे की पारंपरिक पारंपरिक? या शहापूर तालुक्यात पहिला वीट भट्टी व्यवसाय आमचा वडिलांचा. म्हणजे तुमच्या वडिलांचा अशोक विषय त्यांचा जो व्यवसाय होता तो तुम्ही पुढे घेतलेला आहे, पुढे नेत आहात. हा म्हणजे तुमच्याकडे बघून असं वाटतं की तुम्ही सुशिक्षित मधला एक उद्योजक आहात. हा आपलं शिक्षण काय झालं? माझं BA झालं. BA झालेलं आहे. एक तरुण मुलांना एक मेसेज द्यायचा असेल तर मला तुमच्याकडून मेसेज असा समजतोय की तुम्हीच सांगा तो मेसेज काय असेल. तर दुसऱ्याकडे नोकरी करून आणि गुलामगिरी पत्करण्यापेक्षा आपल्या शेतामध्ये आपण स्वतः राबून स्वतःचा बिझनेस तयार करायचा. स्वतःच मालक आणि स्वतःच सेवक अशा प्रकारचा तुमचा उद्देश आहे. म्हणजेच वर्क इज वर्शिप. म्हणजे जर आपण आपल्या कामाकडे एक देवता म्हणून बघितला किंवा काय म्हणतात त्याला, जर मनापासून काम केलं तर ते काम आपलं 100% फळ मिळतं त्या कामातून. आणि दुसऱ्याकडे नोकरी चाकर बनण्यापेक्षा स्वतः सेट होऊन जगण्यात जो आनंद आहे तो आनंद कशामध्ये नाही. आज त्यांच्याकडे बघून आपल्याला समोर दिसतंय की त्यांच्या समोरचा जो त्यांनी स्वतः बांधलेला हा जो बंगला आहे अत्यंत खूप सुंदर आणि भव्य असा बंगला बांधलेला आहे. याच्यातून असं समजतं की एक तरुण उद्योजक आहे आणि त्याने आपल्याला अशा प्रकारचं दाखवून दिलेलं आहे की जे एक शेतकरी त्यांनी खरोखर जर ठरवलं उद्योग करायचा, व्यवसाय करायचा, तर त्या व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारे प्रगती करून तो व्यवसाय मोठ्या प्रमाणात करून त्याच्यातून उत्पादन अधिक करून त्याच्याकडून उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळतं. साधारण वर्षाला किती उत्पादन मिळतं याच्यातून वीट खर्च वजा जाता? 8-10 लाख रुपये. 8-10 लाख रुपये. म्हणजे स्वतःच मालक स्वतः सेट होऊन बसायचं आणि 8-10 लाख रुपये सगळा खर्च वजा जातात. म्हणजे मोलमजूर जे काय असेल ते रॉ मटेरियल वगैरे सगळं जाऊन त्यांना 8 ते 10 लाख रुपयाचा त्यांचा वर्षाचा पॅकेज मिळतो. याच्यासोबत तुम्ही काय जोडधंदा करता? राईस मिल आहे माझी स्वतःची. ती राईस मिल मी 2000 साली जेव्हा BA परीक्षा दिली त्याच्यानंतर मी राईस मिल झाली. सुशिक्षित बेरोजगार म्हणून खादी ग्राम उद्योगकडून लोन घेतलं होतं SBI बँकेकडून. त्यावेळेस मला 2.5 लाख मी सबसिडी मिळाली. म्हणजेच सरकार ज्या आपल्याला योजना देतो शेतकऱ्यांसाठी, त्या शेतकऱ्यांच्यासाठी दिलेल्या योजनांचा योग्य तो लाभ घेऊन त्याचा आपल्याला फायदा कसा होईल अशा प्रकारचं त्यांच्याकडे तंत्र आहे. आणि त्या तंत्राने त्यांनी राईस मिल त्यांचं तरुणाई म्हणजे BA पास झाल्यानंतर लगेचच्या लगेच त्यांनी सुरू केलं होतं. आणि खरोखर आपल्याला त्यांच्याकडून धडा घेण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. मी तर तुम्ही आपल्या मागच्या 4-5 वर्षापूर्वी तुमचा फार्म हाऊसला सुद्धा गेलो होतो. त्या ठिकाणी तुम्ही बरीच पिकं त्या ठिकाणी काढली होती. बरोबर आहे? मला तर वाटतं त्या ठिकाणी शेवगा लावला होता. शेवगा, कलिंगड, दुसरा मिरची लावायची. हे सगळ्या प्रकारच्या म्हणजे एक व्यक्ती आणि अनेक प्रकारचे त्यांच्याकडे असलेलं कौशल्य याच्यामुळे एक शेतकऱ्यांनी काय करून दाखवलेले याचा एक जिवंत उदाहरण म्हणजे स्वामी विषय हे आपल्याला मार्गदर्शक ठरतील या दृष्टीने त्याच्याकडे बघितलेलं तर वावगं होणार नाही. मला खूप आनंद होतोय की शहापूरसारख्या तालुक्याला, इथे हा शहापूर जो तालुका आहे तर त्याला असं आदिवासी तालुका म्हटलं जातं. आणि या ठिकाणी सगळ्या गोष्टी असून तानसाचा भातसाचा इथे या ठिकाणी पाण्याचा तुमच्या शेजारून नदी गेलेली आहे. तर त्या नदीचा तुम्ही काय वापर केला? अधिक फायदा काय गेलेला आहे? नदीला माझी मोटार आहे. 5 HP ची मोटार आहे. तुम्हाला सोलरवर चालते. सोलरवर जाते. बघा, आधुनिक शेतकऱ्याकडून किंवा आधुनिक पद्धतीने असलेल्या गोष्टींचा फायदा कसा घ्यायचा तर यांच्याकडून शिकायचं. त्यांच्या साईडने नदीचा भातसा नदी का तानसा नदीचा आवरी नदी पण त्याचं पाणी भातसा नदीची पोट नदी त्यांच्या शेजारून गेलेली आहे. त्याचा पाण्याचा वापर ते सोलर सिस्टमने इकडे घेतात. सोलार सिस्टम म्हणजे सूर्यप्रकाशाच्या ऊर्जेपासून तयार केलेली ही जी वीज आहे तिचा वापर ते करतात. आणि नक्कीच म्हणजे आधुनिकतेकडे जाण्याचा हा त्यांचा मार्ग आहे. नक्कीच तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि ह्या महाराष्ट्राला जी कुसुम सोलर योजना आलेली हिचं मार्गदर्शक फडणवीस साहेबांना मी स्वतः गेलो होतो 2017 मध्ये. क्या बात आहे. आणि तेव्हा त्यानंतर लगेच 2च महिन्यात ती कुसुम सोलर योजना चालू झाली. मग मी असं ऐकलं की तुम्ही सोलारचे प्लांट सुद्धा बसवता? म्हणजे मला जर सोलार बसवायचं असेल मला शेतावरती
तुम्हाला हा. घरावरती सोलर बसून देऊ हा. शकतो, तुम्हाला शेतावरती कुसुम सोलर बसून देऊ. अच्छा, मला समजा मी बोरिंग टाकली हा. आणि माझ्याकडे तिथे विजेचा म्हणजे इथे पोल आलेला नाही, तर त्या ठिकाणी सोलारने हो, आपल्याला बसू- पाणी बसू काढता येईल शकतो, बसू पंपाद्वारे. शकतो. आता मागेल त्याला सोलर ही योजना आलेली नवीन आहे. आलेली आहे. आणि ते तुम्हाला कधी पण लगेच मिळू शकतो. म्हणजेच आपल्याला जर सोलार सिस्टीम बसवायची असेल तर नक्कीच स्वामी भाऊंना नक्की फोन करा. आपला फोन नंबर सांगा सर. 92 70 21 8000. बघा 92 70 21 आणि 8000, बरोबर ना? बरोबर. असा त्यांचा मोबाईल नंबर आहे. नक्की तुम्हाला जर कशी सोलर बसवायचा असेल तर त्यांचे संपर्क साधा. वीट घ्यायची असेल चांगल्या प्रकारे पक्की वीट, छोटीवाली असेल डबलवाली असेल तरी त्यांचे संपर्क साधा. आपला माणूस पुढे जातो एक समाधानाने, आपल्याला अभिमान असला पाहिजे. म्हणून मला ह्या वेळेद्वारे आपल्याला सांगायचं आहे, तरुणांनी या गोष्टी शिकल्या पाहिजेत आणि स्वतःचा विकास केला पाहिजे. आपल्या स्वतःच्या विकासाबरोबर आपल्या कुटुंबाचा विकास करणे महत्त्वाचं आहे आणि स्वामीदादांनी हे केलेलं आहे. आपल्याला खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून आणि वेळात वेळ काढून आपल्याकडून आम्हाला जी माहिती मिळाली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.